अमरावती शहरात तडीपार गुन्हेगारांवर पोलिसांचा धडाकेबाज बडगा कायम आहे। नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 2 तडीपार इसमांना अटक करत त्यांच्याकडून धारदार कोयता आणि तलवार जप्त केली आहे। सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांसह दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती शहरातील नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 2 तडीपार आरोपींविरुद्ध प्रभावी कारवाई करत धारदार शस्त्रे जप्त केली आहेत। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 17 जून रोजी डीबी पथकाने अकॅडमिक स्कूलच्या मैदान परिसरात सापळा रचला। यावेळी तोंडाला रुमाल बांधून अंधाराचा फायदा घेत फिरत असलेला तडीपार आरोपी जब्बार खान रऊफ खान वय 28 वर्ष राहणार अन्सार नगर याला ताब्यात घेतले। झडती दरम्यान त्याच्याकडून एक लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आलाय। या कोयत्याची किंमत सुमारे 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। त्यानंतर 18 जून रोजी पुन्हा मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकाने सौदागरपुरा येथील मोकळ्या मैदानात कारवाई केली। येथे तडीपार आरोपी इरफान खान रहमान खान वय 38 वर्ष राहणार रहमतनगर हा हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्याकडून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे। या तलवारीची किंमत सुमारे 1000 रुपये असल्याचे सांगण्यात आले। दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 तसेच आर्म्स ऍक्ट कलम 425 अन्वये नागपूर गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने केली आहे। तडीपार गुन्हेगारांवर सातत्याने कारवाई करत अमरावती पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता कठोर पावले उचलली आहेत। सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांसह दहशत माजवणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे।